विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. अनअकॅडमी इंडियाज लार्जेस्ट लर्निंग प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून गेले काही दिवस आपण स्ट्रॅटेजीज विथ टॉपर्स या नवीन ऑडिओ सिरीजच्या माध्यमातून जे विद्यार्थी अत्यंत कष्टानं जिद्दीनं आणि अभ्यासानं सध्या प्रशासनामध्ये चांगल्या पदावरती कार्यरत आहेत आणि एक यशस्वी अधिकारी म्हणून काम करत आहेत, त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. त्यांच्या स्ट्रॅटेजीज, त्यांच्या क्लुप्त्या आणि त्यांचा अभ्यासाचा फायदा या त्या संदर्भीय परीक्षेच्या स्वरूपाने तुम्हाला व्हावा आणि अतिशय चांगल्या प्रकारे तुमची तयारी व्हावी, हाच आपला त्या पाठीमागचा प्रयत्न आहे. टॉपर संवादच्या आजच्या या स्ट्रॅटेजीच्या भागामध्ये आपण संवाद साधणार आहोत रोशन काथारा सर, ज्यांची संयुक्त सेवा मुख्य परीक्षा 2018च्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. मी पुन्हा एकदा सरांचं आपल्या प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार सर. धन्यवाद. सर, तुम्ही पुन्हा एकदा या प्लॅटफॉर्मवरती आलेला आहात आणि विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीचं आधीचंही मार्गदर्शन तुमचं लाभलेलं आहे. आज आपण तुमच्याशी संवाद साधणार आहोत संयुक्त सेवा पूर्व परीक्षेची तयारी एकंदर कशी करावी आणि त्या अनुषंगाने तुमचं मार्गदर्शन याबद्दल आपण बोलणार आहोत. सर, सगळ्यात पहिल्यांदा या संवादाचा प्रश्न असा आहे की संयुक्त सेवा परीक्षेचं एकंदर स्वरूप कसं असतं, म्हणजे पूर्व परीक्षेचं स्वरूप कसं आहे, पोलीस उपनिरीक्षक पदाच्या मुख्य परीक्षेचं स्वरूप आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये टप्पे किती असतात, या संदर्भाने एकंदर सविस्तर तुमचं मार्गदर्शन काय राहील? सर्वप्रथम पूर्व परीक्षा ही आपली सर्वांना माहीतच असेल की 100 मार्काची असते आणि वेळ असतो 1 तास आणि 7 विषय असतात आपल्याला. त्याच्यामध्ये भूगोल, राज्यघटना, विज्ञान, इतिहास, अर्थशास्त्र, चालू घडामोडी आणि गणित बुद्धिमत्ता. तर सर्वांना 15 ते 17 असे प्रश्न पडतात एक सरासरी, आणि एक राज्यघटना ज्याच्यामध्ये 10 प्रश्न पडतात 100 पैकी. म्हणजे राज्यघटना वगळता बाकीच्या प्रश्नांचा अंदाज सरासरी 15 ते 17 असा असतो. आणि हे झालं प्रीचं स्वरूप. मेनला असतात प्रश्न, मेनला पेपर 2 असतात. एक पेपर 1 मराठी इंग्लिश, आणि त्याच्यामध्ये आताच नव्याने समाविष्ट केलेला त्याच्यामध्ये करंट, कम्प्युटर आणि आरटीए आणि लोकसेवा. आणि पेपर 2 मध्ये कायदा, आणि परत तेच विषय प्रीचे जे काही विषय ते रिपीट होतात. भूगोल, राज्यघटना, इतिहास असे विषय रिपीट होतात. आणि मग नंतर शारीरिक चाचणी असते मेन क्वालिफाय झाल्यावर 100 मार्काची. ती असते 100 मार्काची, आणि नंतर इंटरव्ह्यू असतो 40 मार्काचा. अशा परीक्षेचं पीएसआयचं स्वरूप आहे. अगदी अगदी. म्हणजे हे सगळे जे टप्पे असतात त्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला खूप चांगला स्कोर यावा लागतो. तुम्ही चांगल्या प्रकारचं लीड त्याच्यामध्ये घेतलं तर खूप चांगल्या प्रकारे मार्क्स आणि तुम्हाला यशही मिळू शकतं. आता त्यानंतरचा एक प्रश्न असा आहे की संयुक्त सेवा पूर्व परीक्षा जे की सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक आणि पीएसआय या सगळ्यांसाठी एक कंबाईन होते, तर त्या अनुषंगाने एकंदर तिचं स्वरूप कसं असतं, किती वेळामध्ये किती प्रश्न सोडवावे लागतात, पेपरचा टफनेस कसा असतो वगैरे, या संदर्भाने एकंदर तुमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना काय राहील? पूर्व परीक्षेला आपल्याला 7 विषय असतात. 1 तासामध्ये आपल्याला जवळ-जवळ 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे असतात. त्यामुळं कालावधी बघितला तर 36 सेकंदाचा कालावधी एका प्रश्नाला दिला जातो. पण असं हे प्रश्न सोडवताना मला असं वाटतंय की आपल्याला जर पेपर सोडवताना प्रॅक्टिस आपण आधी केलेली असेल, जर आपल्याला जो प्रश्न येत असेल, तर ते आधी सर्व सोडून घ्यावे आणि बघावे आपण किती अटेम्प्ट केलाय, अटेम्प्ट आपला कितपर्यंत झालाय. आणि नंतर मग जे अवघड प्रश्न वाटतात त्यांच्याकडे आपण नंतर गेलं तर चांगलं होईल. जेणेकरून आपल्याला अगोदर फिक्स येणारे मार्क येऊ शकतात. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे, कारण 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे फक्त 36 सेकंद एका प्रश्नाला मिळतात. त्यामुळे तुमची प्रॅक्टिस असेल तर तुम्ही अटेम्प्ट खूप चांगल्या प्रकारे करू शकता आणि स्कोर तुमचा त्याच्यामध्ये येऊ शकतो. सर, त्याच अनुषंगाने एक प्रश्न आहे की मग तुम्ही म्हणाल 7 विषय असतात, तर त्या 7 विषयांचं इन डिटेल थोडंसं की त्याची संदर्भ ग्रंथ कसे असायला हवेत, सिलेक्टिव्ह पुस्तकं त्यामध्ये कोणकोणती प्रत्येक विषयाच्या संदर्भाने वाचायला हवीत, त्या संदर्भाने काय सांगाल? माझं तर या विषयावर भर आहे की एकच पुस्तक सारखं-सारखं वाचायचं आणि त्याची रिव्हिजन करायची. त्यामुळं तो विषय पण चांगला होतो आणि आपल्याला कुठला अभ्यास कसा करावा ते पण समजतं. मी आता तुम्हाला विषयांची एक पुस्तकं काढलेली आहेत ती सांगतो. भूगोलासाठी मी क्रमिक पुस्तक वाचलेली 5वी ते 10वी, आणि एक महाराष्ट्राचं सौदी सरांचं पुस्तक वाचलेलं, आणि राज्यघटनेसाठी रंजन कोळिबे सरांचं पुस्तक वाचलेलं, आणि आपले ज्युनियर कॉलेजचे 11वी 12वीचे पुस्तकं, आणि ग्राम प्रशासनासाठी किशोर लवटे सरांचं पुस्तक. विज्ञानासाठी मी 5वी ते 10वी क्रमिक पुस्तकं वाचली होती आणि रंजन कोळंबे सरांचं पुस्तक रेफर केलं होतं. इतिहासासाठी 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास आणि अनिल कटारे सरांचं पुस्तक, आणि एक भारताच्या इतिहासावर जयसिंगराव पवार सरांचं पुस्तक.
अर्थशास्त्राला मी 11वी आणि 12वीचं ज्युनियर कॉलेजचं पुस्तक वापरलेलं आणि एक रंजन कोळंबे सरांचं पुस्तक. चालू घडामोडीसाठी मी एक दररोज लोकसत्ता पेपर वाचायचो आणि पृथ्वी परिक्रमा मासिक लक्षवेध म्हणून आहे ते वापरायचो आणि गणित बुद्धिमत्तेसाठी मी पंडितनाथ राणे सरांचं गणित बुद्धिमत्तेसाठी पुस्तक वापरलेलं सर. अशी माझी पुस्तक अगदी सूची होती. अगदी अगदी सर, त्यानंतर एक प्रश्न असा आहे की तुम्ही आता आपण चर्चा केली की 60 मिनिटांमध्ये 100 प्रश्न असतात. तर एकंदर ते प्रश्न सोडवण्याचा क्रम कसा पाहिजे, त्यानंतर त्याचे टप्पे कसे केले पाहिजेत, म्हणजे पहिल्या अटेम्प्टला सोपे प्रश्न, त्यानंतर अवघड प्रश्न आणि त्यानंतर 50-50 वाले, असं एक एकंदर नियोजन तुमचं कसं असायला हवं आणि त्या अनुषंगानं तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी काय होती जेणेकरून जास्तीत जास्त अटेम्प्ट आपला प्रिलिम्सला व्हायला हवा, कारण तुम्हाला गणित बुद्धिमत्ताही त्याच्यामध्ये असतं, तेही प्रश्न सोडवावे लागतात. तर त्या संदर्भानं तुमची स्ट्रॅटेजी काय होती आणि मार्गदर्शन काय आहे? माझी स्ट्रॅटेजी अशी होती, की मी पहिला पेपर भेटल्यावर तपासून पाहायचो, की पेपरची काठिण्य पातळी काय? जर पेपरची काठिण्य पातळी जर मीडियम असेल, तर मग आपण आपला अटेमा जास्त असायला हवा. कारण मग कट ऑफ लागण्याचे प्रमाण जास्त असतं. मग त्यामुळे पहिला मी पेपर तपासायचो आणि त्याच्यामध्ये माझे जे जास्त मार्क घेऊन देणारे विषय होते. पॉलिटी झाला, भूगोल, इकॉनॉमिक्स, त्यानंतर मग इतिहास. मग या टॉपिकवर मी पहिले प्रश्न सोडवायचो. कारण मला त्याच्यामध्ये मार्क जास्त भेटण्याचे चान्सेस जास्त असायचे. त्यामुळं माझा सोडवण्याचा क्रम असा असायचा, की जे मला विषय सोपे पहिले वाटतात, ते मी पहिले सोडवायचो. कारण त्याच्यामध्ये चुका न होता आपल्याला बऱ्यापैकी जास्त मार्क मिळू शकतात. आणि मग नंतर राहिलेले अवघड विषय समजा माझ्यासाठी म्हणजे थोडा गणित बुद्धिमत्ता थोडा वीक होता माझा. त्यामुळे मी लास्टचे 15 मिनिटं गणित बुद्धिमत्तेला देऊन मग त्याच्यामध्ये 7 ते 8 प्रश्न मी सोडवण्याचा प्रयत्न करायचो. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे, कारण तुम्हाला जे विषय सोपे वाटतात, ज्याची खूप चांगली तयारी झाली, ते क्विक मध्ये तुम्ही प्रश्न सोडवू शकता आणि त्याचा राहिलेला वेळ हा इतर प्रश्नांसाठी आपण वाचवू शकतो आणि त्या प्रश्न पद्धतीनं ते प्रश्न सोडवू शकतो. तर एक दुसरा प्रश्न म्हणजे सध्या ही परिस्थिती संबंध महाराष्ट्रात आहे की संयुक्त परीक्षेची तयारी करणारी मुलं ही 22 नोव्हेंबरच्या दृष्टीने अतिशय तयार होती. त्यांचा अभ्यास, त्यांच्या स्ट्रॅटेजीज खूप चांगल्या प्रकारे चालू होत्या, पण अचानक आयोगाने ही परीक्षा काही कारणास्तव पुढे ढकललेली आहे. तर सध्याच्या काळामध्ये मग मुलांनी कोणत्या परीक्षेचा, म्हणजे प्रीचा की मेन्सचा असा अभ्यास करायला हवा आणि तसं असेल तर त्या संदर्भाने त्यांचं नियोजन कसं असायला हवं, या संदर्भात तुमचं मार्गदर्शन काय आहे? आता परीक्षा किती कालावधीसाठी पुढे गेली हे आपल्याला नेमकं सांगता येणार नाही. त्यामुळं माझा असा सल्ला असेल, की मराठी व्याकरण आणि इंग्लिश व्याकरण दररोज 1-1 तास केलं तर आपल्याला चांगलं राहील. जेणेकरून आपली पूर्वबरोबर आता मुख्य पण तयारी होऊ शकते बऱ्यापैकी. आणि जे पोरं पी-एस-आयचं तयारी करतात त्यांनी दररोज 1-1.5 तास कायदा असा चालू ठेवायला हरकत नाही. जेणेकरून तुमची प्री जरी परीक्षा निघाली तरी तुमचा मुख्यचा बऱ्यापैकी अभ्यास हा झालेला असेल. त्यामुळं आता टाईम आहे तर मराठी, इंग्रजी सोबत जे पोरं पी-एस-आयची तयारी करतात त्यांनी कायद्याचा पण अभ्यास 1-1.5 तास असा चालू ठेवायला हरकत नाही. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. जे ओव्हरलॅपिंग सब्जेक्ट आहेत किंवा जे तुम्हाला इझिली जमू शकतात त्या संदर्भानं तुम्ही काम केलं पाहिजे. सर, तुम्ही आता म्हणालात की मराठी आणि इंग्रजीचं व्याकरण आणि कायदे या संदर्भानं, तर त्यासाठी सध्या बेस्ट ऑप्शन काय राहील? पुस्तकं कोणती आहेत जी की तुम्ही चांगल्या प्रकारे वाचू शकता आणि त्यातनं खूप चांगला अभ्यास होऊ शकतो? तर त्या अनुषंगानं तुमचं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना काय राहील? मराठीसाठी तर सध्या आता एकच पुस्तक चांगलं आहे मार्केटमध्ये मोरा वाळिंबे सरांचं, की जवळपास 100 पैकी 90 ते 95% प्रश्न त्यातूनच येतात. आणि राहिला विषय व्होकॅब्युलरीचा, शब्दसंग्रह. तर तो के सागरचं एक पुस्तक भेटतंय शब्दसंग्रह. त्यामध्ये व्होकॅब्युलरी खूप छान दिलेली आहे. तेवढं आपण एक केला, तेवढे 2 पुस्तकं गेली तर मराठीचा अभ्यास एक तुमचा चांगला होऊ शकतो. आणि मराठीचा अभ्यास करत असताना मागील परीक्षांमध्ये पडलेले प्रश्न कसे पडलेत? उदाहरणार्थ संधीमध्ये पडलेला प्रश्न कसा पडलाय? अ, व्होकॅब्युलरी पडताना कशी पडली? मग ते ते आपण पूर्व प प पहिले प्रश्न बघितले. मग आपल्याला बऱ्यापैकी अंदाज येतो, की मराठीचा अभ्यास करायचा कसा? आता राहिला दुसरा विषय इंग्रजी. इंग्रजीचा इंग्रजीची बऱ्याच पोरांच्या मनात एक भीती असते, की इंग्रजी थोडं अवघड आहे. पण तसं नाहीये. बेसिक कन्सेप्ट आपण इंग्रजीच्या क्लिअर केल्या. उदाहरणार्थ टेन्स टॉपिक आहे ना, तोच सुरुवातीला अभ्यास करायचा. कारण तो जर आपल्याला जमला ना, तर बाकीचे टॉपिक आपल्याला आरामात जमत जातात. कारण इंग्रजी ग्रामरचं असं आहे, की एक टॉपिक एकमेकांच्यात मर्ज होत जातात. त्यामुळे आपल्याला जर इंग्रजीमध्ये टेन्स टॉपिक सुरुवातीला जमला, तर मग चांगलं होऊ शकतं. आणि इंग्रजीची तयारी करायची झाली, तर मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका या कधी पण चांगल्या. कारण नेमके प्रश्न पडतात कसे, त्यांचं स्वरूप काय आहे?
मग टेन्स टॉपिकवर प्रश्न किती पडतात, क्वेश्चन टॅगवर प्रश्न किती पडतात. हे जर आपण विश्लेषण करून अभ्यास केला तर चांगलं राहील, असं मला वाटतं. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे. तुम्ही थोडंसं विश्लेषण आधी केलं पाहिजे. स्वतःचं सेल्फ अनालिसिस कधीही या सगळ्या गोष्टींमध्ये बेटर राहतं, जेणेकरून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे त्या सगळ्या गोष्टींमध्ये वर्कआउट करू शकता. सर दुसरा एक थोडासा प्रश्न असा की सध्या आता परीक्षांची तयारी खूप चांगली चालू होती, पण एकतर कोरोनामुळे परीक्षा लेट झालेल्या आहेत आणि त्यात परत परीक्षा एकदा पुढे गेलेल्या आहेत. तर बरीचशी मुलं ही संभ्रमावस्थेत आहेत. थोडासा कॉन्फिडन्स लेव्हल लो आहे विद्यार्थ्यांची. तर तुम्ही त्यातले त्या परीक्षेतले एक यशस्वी अधिकारी म्हणून जे नव्यानं तयारी करतायत आता, त्यांना एक सल्ला काय असेल ओव्हरऑल तुमचा, की बाबा अभ्यासामध्ये संयम ठेवला पाहिजे, सातत्य कसं असायला हवं, या संदर्भाने एक एकंदर ओव्हरऑल मार्गदर्शन तुमचं काय असेल? मी जेव्हा 2014 ला तयारी सुरू केली होती, तेव्हा मी 14 ला एकच पेपर दिलेला. त्यानंतर 2015 आणि 16 भरती निघली नव्हती. त्यामुळं टाईम किती लागेल हे आपल्याला सांगता येत नाही. जर आपलं ध्येय निश्चित असेल, तर आपण अभ्यास करत राहायला पाहिजे. परीक्षा कधी होईल, केव्हा होईल, याच्याशी आपलं काही घेणं-देणं नाही. आपला फोकस काय आहे? आपलं ध्येय काय आहे? हे जर आपल्याला साध्य करायचं असेल, तर आपण आपला अभ्यास चालू ठेवावा आणि पुढची तयारी करत राहावी, असं मला वाटतंय. अगदी अगदी खूप महत्वाचं आहे की वेळ किती लागेल याच्यामध्ये सांगता येत नाही. म्हणजे तुम्ही स्वतः 2-2.5 वर्षांची वाट पाहिली होती ऍडसाठी, कारण पी-एस-आय हेच तुमचं ध्येय होतं. तर सध्याचा काळ थोडा कठीण काळ आहे सगळ्यांसाठी. सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं आणि संयमानं राखत हा अभ्यास केला पाहिजे, असं सरांचं सांगणं होतं. खूप चांगल्या प्रकारे सर तुम्ही मार्गदर्शन केलं. पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन या प्लॅटफॉर्मवर त्याला तर विद्यार्थ्यांना संयुक्त सेवा पूर्व परीक्षा याच्या संदर्भाने खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. त्यामुळे मी पुन्हा एकदा तुमचं अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या वतीनं खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. विद्यार्थी मित्रांनो, आज टॉपर संवादच्या या भागामध्ये आपण संवाद साधत होतो रोशन काथारा सर, ज्यांची संयुक्त सेवा मुख्य परीक्षा 2018च्या माध्यमातून पोलीस उपनिरीक्षक या पदावरती निवड झालेली आहे. मी प्रेमराज चव्हाण अशाच जिगरबाज आणि यशस्वी अधिकाऱ्यांच्या कहाण्या, त्यांच्या स्ट्रॅटेजीज, त्यांच्या क्लुप्त्या ह्या तुमच्या अभ्यासाला मदत व्हावी म्हणून घेऊन येणार आहे या ऑडिओ सिरीजच्या निमित्तानं. तोपर्यंत पाहत राहा आणि ऐकत राहा टॉपर संवाद अनअकॅडमी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून. तोपर्यंत नमस्कार, जय हिंद.